नमस्कार. चला, आज एका महत्वाच्या विषयावर बोलूया. तो म्हणजे आपल्या पिकाला किडींपासून वाचवण्यासाठी एक अभेद्य किल्ला कसा बांधायचा. आपण फक्त औषधं कधी फवारायची यावर नाही, तर कीड आपल्या शेतात येणारच नाही यासाठी एक पक्की रणनीती कशी बनवायची हे समजून घेणार आहोत. दरवर्षी तोच त्रास, नाही का? कधी गुलाबी बोंडअळी, कधी लष्करी अळी, तर कधी चक्री भुंगा. असं वाटतं की हा संघर्ष कधी संपणारच नाही. ही एक खूप सामान्य पण तेवढीच डोकेदुखी वाढवणारी समस्या आहे. पण काळजी करू नका, यावर एक खूप प्रभावी उपाय आहे. आणि तो उपाय आहे एकात्मिक कीड व्यवस्थापन, म्हणजेच IPM. आता हा फक्त एक अवघड शब्द नाहीये, तर कीड नियंत्रणाची ही एक संपूर्ण वैज्ञानिक पद्धत आहे. आणि आज आपण हीच पद्धत सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया. बघा, कोणत्याही शत्रूशी लढण्याआधी आपलं घर मजबूत असावं लागतं. तसंच आपलं शेत इतकं सशक्त बनवायचं की किडींना तिथे वाढायला संधीच मिळायला नको. यालाच म्हणूया आपल्या पिकासाठी एक मजबूत किल्ला बांधणं. आता या किल्ल्याचा पाया कसा रचायचा? तर या काही अगदी सोप्या पण अत्यंत महत्वाच्या पायऱ्या आहेत. पहिली गोष्ट, उन्हाळ्यात खोल नांगरणी. यामुळे काय होतं, तर जमिनीत लपलेले किडींचे कोश आणि अळ्या वर येतात आणि प्रखर उन्हामुळे नष्ट होतात. दुसरं म्हणजे पिकांची फेरपालट. दरवर्षी तेच पीक घेतलं तर किडींना आयतं खाद्य मिळतं. त्यांची साखळी तोडणं महत्वाचं आहे. आणि हो, शेताचे बांध स्वच्छ ठेवणं आणि वेळेवर पेरणी करणं यासारख्या छोट्या गोष्टी खूप मोठा फरक घडवतात. आणि या पायामधली सगळ्यात मजबूत वीट कोणती असेल तर ती आहे बीज प्रक्रिया. अहो, पेरणीच्या आधीच जर आपण बियाण्याला योग्य औषधांची प्रक्रिया केली तर जमिनीतील बुरशी आणि सुरुवातीच्या किडींपासून रोपाचं संरक्षण होतं. म्हणजे रोपाची सुरुवातच एकदम दमदार होते. हा खर्च नाहीये, ही एक प्रकारची गुंतवणूक आहे जी नंतरचा मोठा खर्च वाचवते. चला, आपला पाया तर पक्का झाला. आता ह्या किल्ल्यावर आपल्याला काही रक्षकांची नेमणूक करायची आहे. आणि हे रक्षक दुसरे तिसरे कोणी नसून निसर्गातच असलेले आपले मित्र आहेत. हे बघा, ही सगळी साधनं म्हणजे आपल्या शेताचे सैनिकच आहेत. फेरोमोन सापळे म्हणजे आपले गुप्तहेर, जे आपल्याला सांगतात की शत्रू शेतात आलाय की नाही. पिवळे चिकट सापळे रस शोषणाऱ्या किडींना पकडतात. आणि ट्रायकोकार्ड्स, त्यातून बाहेर पडणारे मित्र कीटक शत्रू किडींची अंडी शोधून फस्त करतात. पक्षी थांबे लावले की पक्षी येतात आणि अळ्या वेचून खातात. हे सगळे उपाय आपल्याला रासायनिक फवारण्या टाळायला मदत करतात. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, मग फवारणी करायची तरी कधी? याचं उत्तर आहे आर्थिक नुकसानीची पातळी किंवा ETL.